कुरुंदवाड पोलिसांची 24 तासात कामगिरी, चोरीस गेलेली म्हैस हस्तगत, एक आरोपी जेरबंद. शिरोळ तालुक्यातील शिरडून इथं शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरीस गेलेली 1,10,000 रुपये किमतीची कर्नाळी मुरा जातीची म्हैस अवघ्या 24 तासात शोधून काढत कुरुंदवाड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी महेश वसंत बेबडे वय 38 राहणार शिरडून तालुका शिरोळ यांच्या हारगुल रोडलगत असलेल्या शेतातील उघड्या गोट्यातून 4 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कर्नाळी मुरा जातीची म्हैस चोरून नेली होती. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलीस हवालदार ज्ञानदेव सानप आणि पोलीस हवालदार अविनाश भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीची म्हैस एका छोट्या हत्ती वाहनातून नेण्यात आल्याचा सुगावा लागला. त्यानुसार तपास करत पोलिसांनी आशिर शौकत सनदी वय 39 राहणार दावतनगर कबनूर तालुका हातकणंगले याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी दरम्यान आरोपीने त्याचा साथीदार मुझफ्फर आदम सनदी यांच्यासह म्हैस चोरी केल्याची कबुली दिली. तसंच चोरीला गेलेली म्हैस कुठे ठेवली याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ती हस्तगत करून पंचनामा केला. तपासात आशिर शौकत सनदी व मुझफ्फर आदम सनदी या दोघांची नावं निष्पन्न झाली. अटक आरोपी आशिर सनदी याला न्यायालयात हजर केला असता त्याची 14 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. तर दुसरा आरोपी मुझफ्फर सनदी फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलीस हवालदार ज्ञानदेव सानप, बाळासाहेब कोळी, विवेक कराडे, पोलीस हवालदार अविनाश भोसले, सागर खडे यांनी केले. अवघ्या 24 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केल्यानं कुरुंदवाड पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.